रिमझिम पावसाच्या सरी, हिरवेगार डोंगर, भरलेला खडकवासला डॅम आणि मनातील एकच ओढ, निवांत वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याची. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचा मित्र नील. आजचा ब्लॉग आहे खास. पावसात सकाळी लवकरच निघालोय. पुण्याजवळच्या आमच्या सगळ्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे खडकवासला डॅम. पाहिलं का? डॅम अगदी भरून वाहतोय. वरून रिमझिम पाऊस, समोर शांत पाणी आणि सभोवतालची हिरवळ. खरंच ह्या सगळ्यात हरवून जायला होतं. पावसाळा म्हणजे प्रत्येक मराठी मनातला एक खास ऋतू. रिमझिम पाऊस आणि हिरवेगार झाडांची संगत. खडकवासला डॅम परिसरात पावसाळ्यात जणू काही निसर्गच स्वतःचं चित्र रंगवत आहे असं वाटतं. झाडांवरून टपकत असलेलं पावसाचं पाणी, थोडा थांबलेला धुक्याचा श्वास, हे सगळं मनात नवीन ऊर्जा निर्माण करतं. एखाद्या टपरीवर वाफाळता चहा प्यायचा, त्यासोबत गरमागरम कांदा भजी किंवा मॅगी खायची. हाच तर खरं पावसाचा स्वाद. चहाचा वास आणि भजीतून येणारा मसाल्यांचा सुवास यामुळे पोटापेक्षा मन अधिक भरतं. हे सगळं साधं असलं तरी अनुभव फार खास. कारण हीच ती छोटी छोटी सुखं जी आपल्या आठवणीमध्ये कायमची कोरली जातात. खडकवासला डॅमच्या काठावर उभे राहून फक्त पाऊस ऐकत, समोर डोंगर आणि पाणी बघत निवांत वेळ घालवणं हे खरंच एक प्रकारचं ध्यानच आहे. कोणताही ताण नाही, फक्त आपण आणि निसर्ग. थोडं फिरल्यावर गरमागरम चहा हवाच, आणि जर बाजूला कुरकुरीत कांदा भजी आणि मॅगी असेल तर मग काही विचारूच नका. ही चव 5 स्टार मध्ये नाही मिळणार. पावसात थंड हवेत अशी साधी खवईगिरी म्हणजे परफेक्ट. खडकवासला पावसात जास्त बोलत नाही, तो फक्त जाणवतो. त्याच्या प्रत्येक सरीत, वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत आणि चहाच्या प्रत्येक घोटात. या वातावरणात एक गारवा असतो, तरी तो मनाला गारठवत नाही, उलट शांत करतो. खडकवासल्याचं शांत निसर्गरम्य रूप अनुभवल्यावर आता आपण निघालो आहोत त्या दृश्याकडे जिथे निसर्गाची ताकद डोळ्यांनी पाहायला मिळते. आणि हो, पोचताच नजरेसमोर आलं एक मन थक्क करणारं दृश्य. धरण तुडुंब भरलेलं, दरवाजे उघडलेले आणि प्रचंड वेगाने खाली वाहणारं पाणी. पाण्याचा तो खळखळाट, फेसाळलेला प्रवाह आणि आसपासचा गार वारा, हे सगळं अंगावर रोमांच आणणार आहे. भरलेलं धरण म्हणजे केवळ जलसाठा नाही, तर तो आश्वासक संकेत आहे. शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, आपल्या आयुष्यातल्या वाहणाऱ्या प्रवाहासाठी. जणू खडकवासला म्हणतोय, मी सज्ज आहे. खडकवासला धरणाचं हे दोन्ही रूप, एक ताकदवान, दुसरं निवांत, हेच सांगून जातं की निसर्गात सौंदर्य आणि शक्ती यांचा अद्भुत समतोल असतो.
कधी कधी आयुष्यात अशाच छोट्या छोट्या क्षणांची गरज असते आणि खडकवासला ते क्षण आपल्याला उदारपणे देतो. जर तुम्हाला असाच निवांत पावसाळी अनुभव घ्यायचा असेल तर खडकवासल्याला नक्की या. आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा. पावसात पुन्हा भेटूच. धन्यवाद.